नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 60 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो। बघा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, लोहाच्या कमतरतेमुळे या ॲनॉमिया म्हणजे रक्तक्षय या ठिकाणी हा रोग होऊ शकतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते। महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते। बघा, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, महाराष्ट्रामध्ये बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी ते भरत असते। प्रश्न क्रमांक चौथा बघा, जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो। बघा, जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो। बघा, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, जागतिक साक्षरता दिन बघा 8 सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक साक्षरता दिन असतो। प्रश्न क्रमांक 5 बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, शांतिवन हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, पी.व्ही. सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। पी.व्ही. सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, पी.व्ही. सिंधू बघा या खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत। बघा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, मोहम्मद इक्बाल यांनी ते बघा लिहिलेलं गीत आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, शिव थापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे। शिव थापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, बॉक्सिंग या खेळासंबंधीचे या ठिकाणी खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघा, सर क्रीक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे। सर क्रीक बघा हा खाडीचा प्रदेश आहे, खालीलपैकी कोणत्या 2 देशाच्या दरम्यान हा खाडीचा प्रदेश आहे। बघा, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी सर क्रीक या ठिकाणी हा खाडीचा प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं ते ठिकाण आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामधले या ठिकाणी ते ठिकाण आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा पोलीस भरती बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नाचे या ठिकाणी अतिसंभाव्य एक PDF आहे, त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला बघा 10,000 प्रश्नाचं PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, गीर बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। बघा, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा, गीर बघा हे नॅशनल पार्क बघा या ठिकाणी सिंह या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा,
पागा या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा पागा या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा पागा म्हणजे बघा घोड्यांना ठेवण्याची जागा. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 13 बघा गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे? बघा गोंडावणा बघा हे विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामधल्या ठिकाणी ते विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? बघा लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये बघा क्रिकेटचं या ठिकाणी ते मैदान आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा चीनची राजधानी बघा बीजिंग बघा चीन या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा कागद बनवण्यासाठी बघा या ठिकाणी साग या ठिकाणी या वृक्षाचा बघा प्रामुख्याने उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 17 बघा नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना? नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा नवजवान सभा बघा ही संघटना बघा भगतसिंग यांनी बघा स्थापन केलेली संघटना आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात? बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आढळणारी जमात आहे? बघा बोडो बघा आसाम या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी या ठिकाणी जमात आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न बघा राष्ट्रीय रासायनिक बघा प्रयोगशाळा ही पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या बघा संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद बघा हे लोकसभेचे अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्षपद या ठिकाणी भूषवतात. विषय क्रमांक 21 बघा इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा इंटरपोलचं बघा मुख्यालय हे लिओन्स बघा फ्रान्स या देशामध्ये आहे आणि ते लिओन्स या ठिकाणी बघा इंटरपोलचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित बिरजू महाराज बघा यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. पंडित बिरजू महाराज बघा यांचा संबंध कथक बघा यांच्या संबंधित या ठिकाणी संबंध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण? बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अण्णा हजारे माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 24 हार्ने हे बंदर बघा हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर? बघा हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं बंदर आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. हार्ने बंदर बघा हे रत्नागिरी या जिल्ह्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे कोणत्या एका नदीच्या काठावरची शहरे आहेत? बघा श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली बघा ही शहरे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील कावेरी या नदीच्या काठावरची शहरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका बघा मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा मीनाक्षी बघा हे मंदिर मदुराई बघा तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रभाकर बघा या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक? बघा प्रभाकर या नावाचं मासिक
खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा प्रभाकर बघा या नावाचं मासिक हे भाऊ महाजन यांनी बघा सुरू केलेलं मासिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा पुणे बघा या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण बघा 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 1 ऑगस्ट सन 2014 बघा या दिवशी बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील संगमनेर आणि नेवासे बघा ही शहरे प्रवरा नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे? बघा गोसीखुर्द बघा हा जलविद्युत बघा निर्मिती प्रकल्प बघा या ठिकाणी भंडारा या जिल्ह्यामधल्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ बघा यांचं मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान बघा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी प्रामुख्याने धावते. प्रश्न क्रमांक 8 बघा महाराष्ट्रामधला सर्वात कमी बघा साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधला बघा सर्वात कमी बघा साक्षर जिल्हा म्हणजे बघा पालघर हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी या ठिकाणी साक्षर तो जिल्हा आहे. क्रमांक पुढचा बघा ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? बघा ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहेत? बघा ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन बघा या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चपराळा बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? चपराळा बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या एका नावाने ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील प्रशांत धाम बघा या नावाने बघा चपराळा या ठिकाणी हे अभय अरण्य ओळखले जाते. क्रमांक पुढचा बघा ठोसेघर बघा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो धबधबा? ठोसेघर बघा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ठोसेघर बघा हा धबधबा सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आहे? बघा धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात म्हणजे भिल्ल आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? बघा मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा मासुंदा बघा हा तलाव ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना? बघा नाशिक जिल्ह्यामध्ये विचारले मिग विमान निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा नाशिक जिल्ह्यामध्ये बघा मिग विमान निर्मितीचा कारखाना ओझर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. क्रमांक 17 बघा उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा उज्जैन बघा हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वेंबनाड बघा हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वेंबनाड बघा हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा वेंबनाड बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा एन्नोर हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? एन्नोर बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
बघा एन्नोर बघा हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर तामिळनाडू या राज्यामधलं बंदर आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा पॅसिफिक महासागर व ॲटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? बघा पॅसिफिक महासागर व ॲटलांटिक महासागर यांना बघा जोडणारा कालवा म्हणजे बघा सुएझ कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा सन 1971 मध्ये बघा आंध्र प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले? बघा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे? बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी बघा उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आलेलं आहे। बघा अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा अंदमान आणि निकोबार बघा या द्वीपसमूहामध्ये बघा सॅडल या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे? कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत? बघा ॲनी बेजंट यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत। दुसरा क्रमांक 24 बघा स्त्री विचारवंती ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? स्त्री विचारवंती बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा सरस्वतीबाई जोशी यांनी बघा स्थापन केलेली संस्था आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा निफाड नाशिक बघा हे खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? निफाड नाशिक हे खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? निफाड नाशिक बघा न्यायमूर्ती रानडे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा सरोजिनी नायडू यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? सरोजिनी नायडू खालीलपैकी कोणत्या एका वर्षी बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? बघा सन 1925च्या बघा अधिवेशनाच्या अध्यक्षा राहिल्या होत्या। बघा रामेश्वर बघा हे भारतामधलं ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रामेश्वर बघा हे भारतामधलं ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा रामेश्वर बघा हे भारतामधलं बघा एक ज्योतिर्लिंग रामेश्वर बघा हे तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा सापुतारा आणि गिरनार ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? बघा सापुतारा व गिरनार बघा ही थंड हवेची ठिकाणे गुजरात या राज्यामध्ये बघा थंड हवेची ठिकाणे आहेत। बघा समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कलम 44 समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे। बघा रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या एका वर्षीचा कायदा आहे? रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा रेग्युलेटिंग बघा ॲक्ट हा कायदा सन 1773 या वर्षीचा या ठिकाणी कायदा आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा डहाणू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा डहाणू हे ठिकाण कोणत्या एका फळासाठी प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा पोलीस भरती बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF पाहिजे असेल आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF मागील सर्व पेपर आणि सर्व IMP PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।